वडिलांचं एक स्वप्न होतं की आयुष्यभर आपण भाड्याच्या घरात राहिलो, पण आता आपल्या मुलाचं स्वतःचं घर असावं. म्हणून रिटायरमेंट नंतर त्यांनी त्यांची संपूर्ण सेव्हिंग बाहेर काढली आणि मुलाने त्यासाठी मोठं होम लोन घेतलं आणि फायनली त्या फॅमिलीने त्यांचं स्वप्नातलं घर विकत घेतलं. सुरुवातीला तर सगळं छान वाटत होतं. नवीन घर, नवीन लोक, इंस्टाग्रामवरती सतत पोस्ट पडत होत्या, ड्रीम होम कम्प्लीटेड. पण काही महिन्यांनी रियालिटी समोर आली. EMIs, बिल, ऑफिसचं प्रेशर, या सगळ्या गोष्टी दर महिन्याला फेस करायला लागू लागल्या. आणि या सगळ्यामुळे झालं काय, तर मुलाचा पगार येण्याआधीच अर्ध्यापेक्षा जास्त पगार हा EMI मध्ये जायला लागला. आणि त्यामुळे मुलासोबत काय झालं, तर मित्रांसोबतच्या ट्रिप्स बंद, रिस्क घेणं बंद, स्मॉल बिझनेसचा विचार करणं सुद्धा बंद. कारण त्याच्या मनात एकच विचार यायचा की आपली मंथली EMI मिस झाली तर. आणि इकडे वडील रोज नवीन लोकांना खूप हौसेने त्यांचं घर दाखवत होते, कारण त्यांच्यासाठी ते फक्त एक घर नव्हतं, तर त्यांच्या आयुष्यभराचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं. पण दुसरीकडे मुलासाठी ते एक फायनान्शियल बर्डन बनत चाललं होतं. मित्रांनो, स्वप्नातलं घर घेणं हा काही चुकीचा डिसिजन नाही, पण हा निर्णय इमोशनली घेतला तर ते पुढे जाऊन तुमच्यासाठी फायनान्शियल बर्डन बनू शकतं. काय होतं, आपल्याला घर बऱ्याचदा सिक्युरिटी देतं, पण काही वेळा हेच घर EMIचं प्रेशर सुद्धा देतं. तर मग मित्रांनो, तुमचं या विषयाबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत.